नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न आहे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 19. लक्षात ठेवा, राज्यसभेवर महाराष्ट्रातून 19 लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात. पुढील प्रश्न पहा, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रवरा. भंडारदरा धरण प्रवरा नदीवर बांधलेले आहे. पुढील प्रश्न पहा, कवी बी हे कोणाचे टोपणनाव आहे? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. कवी बी हे कोणाचे टोपणनाव आहे? योग्य उत्तर आहे नारायण मुरलीधर गुप्ते. लक्षात ठेवा, नारायण मुरलीधर गुप्ते. पुढील प्रश्न पहा, सरकारी संग्रहालय कोठे आहे? सरकारी संग्रहालय कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे चेन्नई. चेन्नई या ठिकाणी सरकारी संग्रहालय आहे. पुढे पहा, शहाजापूर पवनविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शहाजापूर पवनविद्युत प्रकल्प आहे. भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे 1986. लक्षात ठेवा, भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी 1986 या वर्षी झाली. पुढे पहा, बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी बाबू गेनूने आत्मबलिदान दिले. पुढील प्रश्न पहा, बलाचे सीजीएस पद्धतीतील एकक डॅश डॅश आहे. काय आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डाईन. बलाचे सीजीएस पद्धतीतील एकक कोणते आहे? डाईन. पुढे पहा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे परभणी. परभणी या जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जीवनसत्व व त्यांची रासायनिक नावे आपल्याला दिलेली आहे. आता कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, जीवनसत्व ब1 म्हणजेच काय? बी1 याचं रासायनिक नाव काय आहे? थायमिन. बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. जीवनसत्व ब1 म्हणजे बी1चं रासायनिक नाव थायमिन आहे, बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, जीवनसत्व बी2 म्हणजे ब2 रासायनिक नाव रायबोफ्लोविन, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. जीवनसत्व ब3 म्हणजे बी3 रासायनिक नाव नायसिन, काय आहे? नायसिन, बरोबर आहे का? तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय बरोबर, दुसरा पर्याय बरोबर, तिसराही पर्याय बरोबर. आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय चुकीचा आहे? योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. पुढील प्रश्न पहा, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? योग्य उत्तर आहे 1526. 1526. पुढे पहा, देशात सर्वात जास्त वाघ असणारे राज्य कोणते? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. देशात सर्वात जास्त वाघ असणारे राज्य मध्य प्रदेश. पुढील प्रश्न पहा, किसान दिन कधी असतो? किसान दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे 23 डिसेंबर. किसान दिन 23 डिसेंबर. पुढे पहा, चाटू या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? विद्यार्थी मित्रांनो,
चाटू हा जो शब्द आहे या ठिकाणी जर पाहिलं चाटू टला जर दुसरा उकार असेल याचा अर्थ लाकडी पळी असा होतो आणि जर टला पहिला उकार असेल याचा अर्थ संतोष देणारे असा होतो. या ठिकाणी टला दुसरा उकार आहे म्हणून योग्य उत्तर आहे लाकडी पळी. लक्षात ठेवा लाकडी पळी. पुढे पहा खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे. या ठिकाणी कादंबरी आणि लेखक आपल्याला दिलेले आहेत. कोणता पर्याय अयोग्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा लीलावती कौतूहल बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विवेक सिंधू हा ग्रंथ आहे कोणी लिहिला? मुकुंदराजांनी बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. भावार्थ दीपिका कोणी? संत ज्ञानेश्वर महाराज 100% बरोबर आहे. म्हणजे तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला चुकीचा पर्याय विचारला आहे. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढे पहा काडतूस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? काडतूस योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. काडतूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढील प्रश्न पहा बालमजुरी आणि बाल हक्कासाठी जागतिक स्तरावर कार्य करणारे नोबेल शांतता पुरस्कार विजेते भारतीय कार्यकर्ते कोण आहेत? प्रश्न महत्वपूर्ण आहे. विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. बालमजुरी आणि बाल हक्कासाठी जागतिक स्तरावर कार्य करणारे नोबेल शांतता पुरस्कार विजेते भारतीय कार्यकर्ते कोण आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी. पुढे पहा आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली? हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. वारंवार पोलीस भरती तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. आर्य महिला समाज स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई. पुढे पहा मस्तक हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? मस्तक हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर संस्कृत भाषेतील आहे. संस्कृत. पुढे पहा महात्मा गांधीजींनी सन 1930 मध्ये कोणते आंदोलन सुरू केले? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे सविनय कायदेभंग. महात्मा गांधीजींनी सन 1930 मध्ये सविनय कायदेभंग हे आंदोलन सुरू केले. पुढे पहा रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? योग्य उत्तर आहे 92%. लक्षात ठेवा रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण 92% आहे. पुढे पहा इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी कुठे आहे? योग्य उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद या ठिकाणी इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी आहे. पुढे पहा माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधी यांचा ग्रंथ आहे. पुढील प्रश्न पहा भोपळा हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? भोपळा हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. लक्षात ठेवा भोपळा हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी काहीतरी ट्रिक लावून ठेवायची. भोपळा भोपळा हा जो प आहे ना मध्ये अक्षर प आहे ना प वर्ण पोर्तुगीज असं लक्षात ठेवा. ओके. पुढील प्रश्न पहा जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? हा प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरतीमध्ये 20 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पालकमंत्री. विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. वहीमध्ये लिहून ठेवा. प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. जे काही बाकीचे पर्याय आहे ते पर्याय सुद्धा आपल्याला असं वाटतं की ते सुद्धा उत्तर असणार आहे. पण लक्षात ठेवा जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.